हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आज आपण एक नवीन गोड पदार्थ बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला कळलंच असेल आपण काय बनवणार आहोत. हे बघा, किसून घेतलेलं वल्ल खोबरं आहे. ते किसून घ्यायची किंवा तुकडे करून घ्यायचे, तुम्हाला जमल तसं, पण मी किसून घेतलेलं आहे. आता आपण ते मिक्सरला बारीक करू. अशा प्रकारे घ्यायचं, मिक्सरला बारीक फिरवायला. आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ. चला तर 2 वेळा मी असं मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर आपण आता त्याचं दूध काढून घेऊ. ही प्रोसेस 2 वेळा करायची. हे बघा, पुरणाची चाळणी तर प्रत्येकाच्या घरात असते. त्यामुळं पुरणाच्या चाळणीने आरामशीर होतं. अशा प्रकारे ही प्रोसेस 2 वेळा करायची. मिक्सरला 2 वेळा फिरवायचं. त्यानंतर असं त्याचं दूध काढून घ्यायचं. ओला नारळ आहे तो, त्याच्यामुळं हे सर्व होतं. पुरणाच्या चाळणीने असं काढून घेतलं का नारळाचा चोथा वगैरे असतो तो जात नाही. एकदम प्लेन दूध निघतं. असं करून 2 वेळा घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे. आणि हा उरलेला चोथा आपण भाज्यांमध्ये कशामध्ये पण वापरू शकतो, त्यामुळं फेकून द्यायचं नाही. असं दूध निघतं बघा. हे बघा, पांढरं शुभ्र निघलं दूध. त्यानंतर आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर घालायची. मी पिठी साखर घातली, माझ्याकडे पिठी साखर होती, त्यामुळं ती लवकर विरघळते. मला जेवढं गोड पाहिजे होतं तेवढी मी साखर घातली. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं घालू शकता, पण साखरच घालायची, गूळ नाही घालायचा. हे बघा, अशा प्रकारे हलवून घ्यायची, पूर्ण विरघळून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची. पूर्ण विरघळून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात. त्यामुळं असं पूर्ण विरघळून घ्यायचं. 1च चमचा घेतला आहे मी कॉर्नफ्लॉवर. आणि तुम्हाला आवडत जर असेल तर थोडीशी विलायची पावडरने स्वाद पण छान येतो, चव पण छान लागते. तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता, नसेल लागत तर नाही टाकली तरी चालेल. छान मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे मिक्स करून झालं का थोडासा कलर चेंज होतो. त्यानंतर कढई ठेवायची गॅसवर. आणि हे मिश्रण असंच ओतायचं कढई तापली का. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि ओतायचं. कढई तापलेली आहे आपली. आता आपण ओतून घेऊ मिश्रण. हे बघा, अशा प्रकारे फक्त कढई तापवून घ्यायची, नंतर ओतायचं मिश्रण आणि छानपैकी ढवळत राहायचं. एक उकळी आली की मग आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली ती घालून घ्यायची, थोडी थोडी पाहिजे तशी. हे बघा, अशा प्रकारे घालून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आणि हलवत राहायचं. अगदी आपल्याला पाहिजे तेवढेच घालायची. घट्टपणा येतो कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टने, त्यामुळे जेवढी पाहिजे तेवढेच घालायची, थोडं थोडं करत घालायची. हे बघ, आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे थोड्या वेळ हलवून घ्यायचं.
झालं आपलं मिश्रण तयार. त्यामध्ये तयार झालं की थोडं 1 चमचा तूप टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तूप घालून घेतल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण कशात ठेवायचे, त्या भांड्याला थोडं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावलं तरी पण चालतं. तूप घातल्यावर थोडं जास्त असं हलवून घ्यायचं मिश्रण. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर मी या डब्यामध्ये घालणार होते मिश्रण, त्यामुळे त्याला तूप लावून घेतलं. छानपैकी चारी बाजूने तूप लावून घ्यायचं. अशा प्रकारे आता आपलं मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं. हे बघा एवढं घट्ट ठेवायचं. आणि एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. अर्धा तासानंतर हे बघा अशा प्रकारे होतं. आपण बघू कसं झालंय. हे बघा अशा प्रकारे. गरम असतानाच मी थोडे कट दिले होते, त्याच्यामुळं छान पद्धतीने निघाले. आता एकदम मस्त टेस्टी. एकदा नक्की ट्राय करा. कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.